अखेर त्या हाय प्रोफाईल स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा. मॅनेजरसह तिघे ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार. अहिल्यानगर प्रतिनिधी. नगर मनमाड रोड परिसरातील व्हीआयपी संस्कृतीच्या आडून सुरू असलेल्या एका हाय प्रोफाईल रॅकेटचा अखेर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या धाडसी कारवाईत पोलिसांनी मॅनेजर, मदतनीस आणि एक ग्राहकाला ताब्यात घेतले असून 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांना चकवा देत फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर मनमाड रोडवरील साई मिडास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ॲक्वम स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तातडीने सापळा रचत 2 पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहक तयार केला. पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे 500 रुपयांच्या 8 सरकारी नोटा देऊन त्याचे क्रमांक नोंदवून ठेवले. त्यानंतर संबंधित ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठविण्यात आले. बाहेर पोलिसांचे पथक अंधारात दबा धरून बसले होते. ठरल्याप्रमाणे डील फिक्स होताच बनावट ग्राहकाने इशारा दिला आणि पोलिसांनी थेट स्पा सेंटरवर धाड टाकली. अचानक पोलिसांचा छापा पडताच स्पा सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणी दरम्यान इरिस नावाच्या केबिनमध्ये बनावट ग्राहक आणि एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले, तर दुसऱ्या इरोरी केबिनमध्ये केरळ राज्यातून आलेला ग्राहक एका महिलेसोबत रंगेहात सापडला. तसेच स्टाफ रूममध्ये आणखी 2 महिला पोलिसांना आढळून आल्या. पोलिसांनी सर्व महिलांची सुटका करून त्यांना विश्वासात घेतले असता आमच्याकडून मसाजच्या कामाच्या नावाखाली जबरदस्तीने अश्लील कृत्य करून घेतले जात होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी स्पा सेंटरमधील साहित्य, रोकड आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे शहरातील अशा बोगस स्पा सेंटरचे धाबे दणाणले आहेत.